किरकोळ कारणावरून वाढलेल्या वैमनस्याचे रूपांतर थेट चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचले। ही धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे घडली। गावातील एका युवतीशी बोलत असल्याच्या संशयावरून तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव पवन परशुराम दिवटे राहणार कोठारी असे आहे। हातावर जखम झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। कोठारीतील पवन परशुराम दिवटे याची गावातील एका तरुणीशी मैत्री होती। याच कारणावरून गणेश बाबूराव कासेट्टीवार याच्या मनात पवनविषयी राग होता। यापूर्वीही संबंधित युवतीशी बोलू नये अशी धमकी देत गणेशने पवनला शिवीगाळ केली होती। 1 जून रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास पवन हा कोठारी येथील मुख्य मार्गाने दुचाकीने जात होता। तेव्हाच गणेश कासेट्टीवार हा त्याच्या 2 साथीदारासह तेथे आला। पवनला युवतीशी बोलण्याच्या कारणावरून जाब विचारत शिवीगाळ व धक्काबुक्की करून धमकाविले। त्यानंतर गणेश तिथून निघून गेला। पुढे काही वेळाने गणेशने कैकाडी माता मंदिर चौकात पवनला थांबवले। खिशातून चाकू काढून त्याच्या हातावर वार केला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। हल्ल्यानंतर आरोपी व त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले। प्रेम संबंधाच्या संशयातून झालेल्या या हल्ल्याने गावात संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी कोठारी पोलिसांनी गणेश बाबूराव कासेट्टीवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। फरार साथीदारांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। घटनेचा तपास ठाणेदार योगेश खरसान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वेलादी करीत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।